Okay. Wow. Okay. Hello. This is the My Artifact episode number 820. आजची तारीख आहे 4 जून 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10:15. चला आपण या आर्टिफॅक्ट एपिसोडला थोडंसं आज काही ना काहीतरी चांगलं बोलू राहू. का बोलायचं आहे आज? ॲक्च्युली नाही का करीब 800 एपिसोड आपले ऑलरेडी झाले आहे आणि या 800 आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपण खूप काही गोष्टी शेअर केल्या आहे. रोजच्या डेली रुटीनमध्ये आपल्यासोबत जे काही होते ते माझ्यासोबत इन्सिडन्स कोणकोणते झाले आहे, का झाले आहे, व्हिडिओ आर्टिफॅक्ट, ऑडिओ आर्टिफॅक्ट. व्हिडिओ आर्टिफॅक्ट कसं आहे डिपेंड करते की तुमच्याकडे सिच्युएशन आहे, प्रायव्हसी आहे, तर तेव्हा तुम्ही व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बनवता. तर कधी कधी नाही राहत अशी प्रायव्हसी वगैरे, तर तेव्हा कसं ऑडिओ आर्टिफॅक्टवर आपल्याला रेकॉर्ड करावं लागतं. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड इज ऑल्सो ग्रेट. म्हणजे काय त्याला बनवण्यासाठी काफी म्हणजे ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत चांगला बनते राव. व्हाय? कारण इथे कसं आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नसते. आपल्यासमोर फक्त एक मोबाईल आणि एक असं फ्री एन्व्हायरमेंट असते म्हणजे टेरेसवर का इट जस्ट फील्स रिअली नाईस. या मस्त हवा सुरू आहे, चांगली थंडी हवा सुरू आहे. आता जेवण झालं आहे आणि आता मी इथे वॉक करत आहे. सो इट जस्ट फील्स रिअली ग्रेट टू मी. या आता विचार करा, आता माझं जेवण झालं आहे आणि आता मी जस्ट बसलो आणि आता आर्टिफॅक्ट एपिसोड करायला गेलो. सो काइंड ऑफ लाईक अ रिअली लेझीनेस. कारण जेवण झाल्यानंतर मला नाही का बसणं नाही होत राव. मला कसं थोडंसं वॉक करणं अर्धा एक घंटा थोडंसं चांगलं वाटते राव. या सो बट काय ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये एक प्रॉब्लेम आहे राव. आपण ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत चांगला तर बनवतो, बट इन द एंड नाही का व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडलाच व्हॅल्यू असते राव. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड आय डोंट नो, युजली मी जास्त ऐकतच नाही राव. बट आर्टिफॅक्ट एपिसोड इज आर्टिफॅक्ट एपिसोड. हे काही गाणं नाही आहे किंवा कोणता ऑडिओ फाईल नाही किंवा कोणता थिंग्स नाही. हे असं एक आहे, हे एक प्रकारे माझी आयडेंटिटी रिप्रेझेंट करते आर्टिफॅक्ट एपिसोड. सो इट जस्ट नॉट दॅट थिंग का आपण बस व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करू आणि कंपल्सरीच आहे. नो नो, म्हणजे मला असं वाटते का व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करायला पाहिजे. दॅट इज रिअली गुड, प्रेटी गुड. बट कधी कधी नाही होत पॉसिबल. आता खापरखेडामध्ये होतो, सो नो वन हॅज टू टेल अस. कोणी आपल्याला म्हणाला कोणीच नाही. एव्हरीथिंग इज कम्प्लिटली बाय ऑन युअर ओन. या काय नाही, बस लॅपटॉप सुरू करायचा, मोबाईल आडवा ठेवायचा, सुरू आपला आर्टिफॅक्ट एपिसोड बस. आता इथे आपण वर्धेला आहे. आता वर्धेला कसं आता खाली वगैरे सगळे फॅमिली वगैरे येतात जातात, सगळे 10 जण वगैरे असते, टोकते वगैरे. आता इथे वरती रूम वगैरे बनला आहे, बट कसं इट जस्ट रिअली वॉर्म. आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि बहुत गरमी आहे. त्यामुळे तर मी ते युजली टेरेसवरच आर्टिफॅक्ट एपिसोड करण्याचा हे करेन. सो आज काय बोलायचं? आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये काही ना काहीतरी स्पेशल बोलावं लागेल. या कशाबद्दल बोलू यार मी? कॉलेज लाईफबद्दल मी खूप बोललो आहे राव, बहुत बोललो आहे. ओके, अशा काही गोष्टी हे कर, म्हणजे तू अशा काही गोष्टी सांग जे तुला डेस्टिनी अचीव केल्यानंतरही तुला ती गोष्ट भेटू शकणार नाही. या म्हणजे तुझ्यापाशी सगळंच आहे बट त्या गोष्टी भेटू शकणार नाही. व्हाय? कोणत्या गोष्टी आहे? या मला लाईफमध्ये अशा काही गोष्टी आहे ज्या मी खूप सारा पैसा कमवला किंवा खूप सारी डेस्टिनी जरी कमवली, जरी मी एक प्रकारे सक्सेसफुल फिल्म मेकर जरी झालो, तरी अशा काही गोष्टी आहे जे मला खूप जास्त आवडते, बट त्या गोष्टी मला भेटू शकणार नाही आणि जस्ट लॉस्ट फॉर एव्हर. म्हणजे मी त्याला एक प्रकारे एन्जॉय करण्याचा प्रयत्न करेन, जस्ट लाईक टू बी प्रिटेंड, बट दॅट इज नॉट ॲक्च्युली व्हॉट इज इट. म्हणजे काय असते सर, डायरेक्ट मी प्रॉब्लेम्सवर जातो. या
फर्स्ट ऑफ ऑल मला कॉलेज करणं बहुत जास्त आवडतं आहे. या कॉलेज इज जस्ट लाइक रियली अमेजिंग थिंग्स. बहुत बहुतच माहोल गोष्ट आहे राव कॉलेजमध्ये जाणं, क्लास बंक करणं, मित्रांसोबत हँगआउट करणं आणि अदर ब्रांचेसच्या मुलीला ताडत बसणं. इट जस्ट रिअली अमेझिंग. आणि कॉलेजचे दिवस कसे एक प्रकारे कॉलेजचे दिवस असते यार. बहुत बहुत एक प्रकारे स्ट्रॉंग मेमोरी बॉन्ड क्रिएट करते आणि जस्ट रिअली अमेझिंग. सो काय आहे की आपल्याला कधी कधी कळत नसते का आपल्याला काय करायचं आहे का नाही करायचं आहे. वेल जसं माझं आता कसं माझ्या लाईफमध्ये ही एक गोष्ट आहे जी माझ्या लाईफमध्ये कधी येऊ शकत नाही. म्हणजे जरी मी कितीही मोठी डेस्टिनी क्रॅकआउट केली तरी ती गोष्ट भेटू शकणार नाही. आणि ती गोष्ट आहे कॉलेज लाईफ. कॉलेज लाईफचं एक प्रकारे वय असते, एक रेशो असते, एक प्रकारे त्या वेळेसच ते काम करायचं असते. वेळ गेल्यानंतर तुमच्यापाशी कितीही सारा पैसा असो किंवा कितीही मोठं नाव वगैरे असो, डझंट इवन केअर. इट जस्ट केअर्स अबाउट टाईम. तुम्ही इंजिनिअरिंग करताय, कॉलेजमध्ये जात आहे, तेव्हाच कॉलेजची मजा येते. कॉलेजमध्ये जाणं, बंक करणं, लॉट्स ऑफ थिंग्स. बट असं नाही का मी कॉलेज केलं नाही. ॲक्च्युली काय आहे की मी जसं 10वी झालं त्याच्यानंतर मी 2 वर्ष कॉलेज केलं. आय जस्ट युजली से दॅट की मी 2 वर्ष कॉलेज केलं आहे, 11वी आणि 12वी. या 2 वर्षातच मी खूप कॉलेजची बहुत चांगली मजा घेतली आहे. मग त्याच्यानंतर माझं डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतली. ते पण एक प्रकारे कॉलेजच आहे, अग्निहोत्रीमध्ये. बट कसं आहे की नेहमी सब्जेक्ट माझे बॅक राहत होते, इयर ड्रॉप लागत होतं. आणि कसं आहे की ते कॉलेज पण असं होतं नागठाणा, अग्निहोत्री पॉलिटेक्निक नागठाणा, जिथे नाही का बहुत कमी लोक होते. स्टुडंट तर बहुतच कमी होते. मेकॅनिकल आणि फक्त सिव्हिल वगैरे दिसत, आणि त्यातही नुसतं पोरी तर बिलकुल नव्हत्याच. होल कॉलेज इज कम्प्लिटली वॅन्डेड, म्हणजे एक प्रकारे खाली असल्यासारखं. आणि प्रत्येक वर्षी बॅक सब्जेक्ट बॅक, इयर ड्रॉप लागत होतं. सो ते कॉलेज एक प्रकारे कॉलेज नव्हतंच राव. म्हणजे मी ते डिप्लोमा कोर्स नुसतं मी घरी राहूनच केला. पूर्ण घरी राहत होतो आणि बस जे काय आहे ते करत होतो, बाकी तर काही नाही. सो मला म्हणायचं आहे की मी असं नाही करू शकत की आय वेंट बॅक इन टाईम आणि मी कॉलेज एन्जॉय केलं. वेल ॲक्च्युली नाही का मी एक प्रकारे रिअलिस्टिक थिंग्स वगैरे विचार करण्याचा प्रयत्न जरी करतो म्हणलं. समजा जर मी मागे पुन्हा, म्हणजे समजा जर माझ्यापाशी एक टाईम ट्रॅव्हलची बटन असते जिथे मला पास्टमध्ये जाऊन मी पुन्हा बॅक गेलो असतो आणि पुन्हा कॉलेज एन्जॉय केलं असतं, दॅट इज नॉट. म्हणजे कॉलेजमध्ये ह्या साऱ्या गोष्टी तर करावंच लागते राव. हँगआउट करणं मित्रांसोबत वगैरे, मजा करणं, बंक करणं क्लासेस, इट जस्ट मेक्स यू फील रिअली अमेझिंग. दॅट मेक्स यू कॉलेज. बट कॉलेजमध्ये अजून एक काम करावं लागते आणि ती आहे पढाई. पढाई. विदाऊट पढाईनं कोणतं कॉलेज असतंच नाही राव. सो तू कोणत्या कॉलेजमध्ये जा, तुला पढाई तर करावीच लागेल. आणि पढाई करणं इट जस्ट माहीत नाही यार, बट चला पढाईवरून गेला थोडंसं एक प्रकार हेच झालं आहे राव. मी जेव्हा नाही का ड्युटीला लागलो होतो ना, तेव्हा नाही का माझे जे काही सिनियर्स वगैरे होते CHPमध्ये, आपल्या कोल हँडलिंग प्लांट खापरखेडामध्ये, ते म्हणत होते की भाऊ तू डिप्लोमा झाला आहे, ॲक्च्युली तुला डिग्री करायला पाहिजे. डिग्री झाल्यानंतर तुला जॉब करायला पाहिजे. कसं आहे की तू आता जॉब करून राहिला आणि सोबत डिग्री पण करून राहिला आहे, तू फोकस नाही राहशील म्हणून. तर मी तेव्हा इग्नोर केलं भाऊ, कारण तेव्हा मला नाही का जॉब महत्त्वाची आहे, कारण मला पैसा भेटून राहिला होता. बट मी विचार नाही केला की मला फ्युचरचं काय. बट ही इज अ राईट. म्हणजे मी नाही म्हणत आहे की ॲक्च्युली तो बंदा रॉंग होता. ऑफकोर्स नॉट, डेफिनेटली नॉट. त्या बंदाने जे काही सांगितलं आहे इट जस्ट कम्प्लिटली ट्रू. तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच तुम्ही जॉब करा. बट भाऊ कसं आहे की मला एक प्रकारे दुसरी डेस्टिनी क्रॅकआउट करायची आहे ना. मला नुसतं
डिग्री घेऊन जॉब नाही करायचा, मला फिल्म स्कूलमध्ये जायचं आहे. आणि जर माझं फिल्म स्कूल डिप्लोमा इंजिनिअरिंग थ्रू होत असेल, सो व्हाय शुड आय गो टू दी इंजिनिअरिंग. या सो ॲक्च्युली मी ॲडमिशन केली आहे आणि माझी इंजिनिअरिंग पण सुरू आहे ना, असं नाही का माझी इंजिनिअरिंग सुरू ना आहे. माझा एक विषय निघाला आहे या एका वर्षात, आणि आय डोंट नो का होणार आहे का नाही, हू नोज. बट माझा फोकस आहे फिल्म स्कूलवर. फिल्म स्कूलवर जाईन, तिथे काही ना काहीतरी माझ्या डेस्टिनीला क्रॅकआउट करण्याचा मी प्रयत्न करीन, आणि ऑफकोर्स मी ते सक्सेसफुल होईन, कारण माझं फेथ टेल्स मी, माझी डेस्टिनी टेल्स मी, आणि माझ्यामध्ये काही ना काहीतरी टॅलेंट आहे आणि मला ते अचीव करायचंच आहे. आणि यासाठी माझं डेडिकेशन आणि लॉट्स ऑफ थिंग्स वगैरे जुळून आहे या साऱ्या गोष्टीसोबत. सो मला नाही वाटत का मी या साऱ्या म्हणजे या फील्डमध्ये, म्हणजे ॲज अ फिल्म मेकिंगमध्ये मी फेल होईन. ऑफकोर्स नॉट. या कारण मला जे पाहिजे ते पाहिजे. या त्यासाठी मी हार्डवर्क करीन, माझं प्रॅक्टिस, डेडिकेशन वगैरे सगळं देईन त्या गोष्टीसाठी. या कॉलेज एक अशी गोष्ट आहे जे मी म्हणजे खूप सारा पैसा किंवा खूप डेस्टिनी वगैरे क्रॅकआउट केल्यानंतरही सुद्धा मला भेटू शकणार नाही. सो मग अजून कोणती गोष्ट आहे जे तुला एक प्रकारे हे करू शकते? अजून एक दुसरी गोष्ट आहे की आय डोंट नो, मला माहीत नाही ही गोष्ट आहे का नाही. युजली मला आता नाही माहीत राव. या एक गर्लफ्रेंड. या म्हणजे तुला असं वाटते का तुला गर्लफ्रेंड भेटली नाही, आता नाही भेटली आणि समोर पण भेटणार नाही. आय डोंट नो, समोर भेटणार नाही म्हणजे कसं, माझं नेचर इज जस्ट लाईक नॉट बिकम अ बॉयफ्रेंड ऑफ समवन. या म्हणजे काय, मला मुली आवडते, ऑफकोर्स आवडते, आणि जस्ट मेक्स मी रिअली अमेझिंग. आणि मुली एक या पृथ्वी तलावावर एक अशी क्रिएचर्स आहे जे या ह्युमन्सला, या माणसाच्या जातीला एक प्रकारे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, आणि मी त्यातलाच एक बंद आहे. सो इट जस्ट मेक्स मी रिअली नाईस टू बी अ पार्ट ऑफ फिमेल कॅरेक्टर. म्हणजे मुलीचा मित्र वगैरे असणं, इट जस्ट मेक्स मी रिअली नाईस टू गेट समवन इज टचिंग लाईक अनादर जेंडर आहे, जे थोडंसं बहुत माझ्यासोबत टचमध्ये आहे वगैरे, असं काहीतरी चांगलं वाटतं. सो मला म्हणण्याचं हे आहे की भाऊ, की हां, मला ॲक्च्युली सांगून देतो यार, आर्टिफॅक्ट एपिसोड मी डेली शूट करतो, आणि कसं आहे की आता मला जे फिलिंग्स आहे ते सांगणं इम्पॉर्टंट आहे. या सो गर्लफ्रेंड तुला आता नाही तर समोर पण नाही भेटणार का? हे बघ राव, मला गर्लफ्रेंड साठी खूप साऱ्या पॅरामीटर्स थ्रू जावं लागते. म्हणजे गर्लफ्रेंडसाठी माझी काय युनिट आहे, मला एक प्रकारे नाही का, ऑफकोर्स मला एक प्रकारे फिमेल कॅरेक्टरचा पाहिजे, बट नॉट ॲज अ गर्लफ्रेंड, ॲज अ फ्रेंड. या म्हणजे मी त्या बंदीला एक प्रकारे मादरचोद म्हणू, त्या भोकाची त्या मादरचोद वगैरे शिवा देऊन तिला तिच्यासोबत बोललो पाहिजे. असं नाही का तू का करत आहे अँड ॲट्स ऑफ लिंग अँड इट जस्ट लाईक बिंग क्युटी पाय टू ऑल दोज थिंग्स. नो 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 नो, डेफिनेटली. मला वाटते का, एक तर माझं एक प्रकारे सिरियसली डायरेक्ट मॅरेजच होऊन जाईल, लग्न, आणि या मॅरेजच बाकी वगैरे असं काही लफड्यात वगैरे मी असा फसणार वगैरे नाही. कारण मला माझ्यावर विश्वास आहे राव, का मी असं नाही का कोणत्या अशा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड रिलेशनशिपमध्ये कसं एकदम फसणार नाही. म्हणजे युजली आता तरी असं सांगू शकतो राव, समोर जाऊन तरी थोडं बहुत काही ना काहीतरी सांगू शकतो. या म्हणजे कसं आहे की हे बघ, आता समजा जर मला काही ना काहीतरी अचीव करायचं आहे, मी ॲक्च्युली गर्लफ्रेंड बनवण्याचा जो प्लॅन आहे तो ड्रॉप का केला, व्हाय?
हे बघ, मला नाही का मला लाईफमध्ये काही ना काहीतरी अचीव करायचं आहे. मी ॲक्च्युली पहिल्यापासूनच ठरवलं होतं की गर्लफ्रेंड एक प्रकारे नाही का तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करते तुमच्या डेस्टनीपासून, एक प्रकारे कीप इट अवे ठेवते. सो तुम्ही फोकस नाही राहत. म्हणजे हे बघ, आता आता समजा तुमची गर्लफ्रेंड वगैरे असती तर मग तुम्ही बोलले का असते. युजली डेली रुटीनमध्ये जे काय बोलायचं ते बोलूच असतो राव. मग समोर जाऊन खूप सारे प्रिडिक्शन क्रिएट होते. प्रिडिक्शन म्हणजे काय, की समोर जाऊन आपलं लग्न होणार, मग आपण घर बांधू, मग आपले 2 मुलं होणार. आय जस्ट नॉट टू टॉक अबाउट दिस मॅन. या कसं आहे की मला फ्युचरबद्दल विचार करू शकते इन माय फ्युचर, का मला माझ्या फ्युचरमध्ये मला हे बनायचं आहे, ते बनायचं आहे, मला अशी फिल्म बनवायची आहे, या अशा फिल्ममध्ये असे सीन टाकायचे आहे, याला प्रकारे अशा प्रकारे अमेज करायचं आहे. ऑल दी कॅरेक्टर्स मी डिझाईन करू शकतो राव इन फ्युचरमध्ये माझ्यासोबत का होणार आहे. बट मी हा विचार नाही करत राव का मला किती मुलं असन आणि मी त्यांच्यासोबत कसा वागीन आणि माझी बायको कोण राहणार, माझं घर का राहणार. आय डोंट थिंक या साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट ठरते राव. या म्हणजे काही काही जणाला वाटत असेल का त्यांच्या लाईफमध्ये एक सेटल फॅमिली आणि सेटल होम वगैरे असणं इट्स जस्ट प्रायमरी थिंग्स आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी एकदम प्रायमरी आहे ना, म्हणजे घर असणं आणि एक फॅमिली असणं. या आय हॅव अ फॅमिली, माझ्यापाशी आई आहे, वडील आहे, बहीण आहे. हां, आणि समोर जाऊन ऑफकोर्स माझी वाईफ होणारच. ऑफकोर्स मी असा काही ब्रह्मचारी वगैरे नाही आहे आणि ऑफकोर्स मला हेपणं वगैरे आवडतेच. काल रात्री मी BF बघितले. खूप दिवसानंतर मी BF वगैरे पाहिले ॲक्च्युली. मी कसं स्वतःवर कंट्रोल ठेवलं, कसा हार्डली 4-5 BF पाहिले. ॲक्च्युली नाही का माझ्यानी सहन न होत. मी हार्डली एक BF पाहतो आणि 10 मिनिटात झालं एकदम खाली होऊन जाते राव एकदम. अरे यार एकदम 10 मिनिटातच एकदम फुस खालीच बसून जाते. बट मी ठरवलं काय हात लावायचाच नाही, बिलकुल हात लावायचाच नाही. हात कीप इट अवे. कानात हेडफोन टाकले, फॉरवर्डची बटन दाबली आणि बास सुरू केला. हात म्हणजे असं एक प्रकारे इंटेन्सिटी वाढली, असा असा असं एकदम रक्ताचा प्रवाह वाढून राहिला. मी बसूनच होतो तरी रक्ताचा प्रवाह झुप 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 होऊन राहिला. आणि कधीतरी मी 3-4 BF पाहिले राव. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी झोपल्यानंतर मग मी नाईटफॉल झालं माझं. सो दॅट इज इट. हां, तर आपण गर्लफ्रेंडबद्दल होतो. या गर्लफ्रेंड. सो युजली माझी हीच थेरी होती. म्हणजे आणि आता हीच थेरी आहे. कसं जर मला आता गर्लफ्रेंड भेटली आय जस्ट कीप इट अवे फ्रॉम माय डेस्टिनी. सो मी एक प्रकारे त्यांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मुलींना माझ्या खूप जवळ नाही येऊ देत. जवळ नाही येऊ देत म्हणजे काय असे काय करतात. ॲज अ फर्स्ट श्रुती डोबळे, शी इज अ रिअली अमेझिंग फ्रेंड. या एक प्रकारे चांगली फ्रेंड आहे आणि मी जेव्हा पण कॉल करतो ती उचलते, बोलते आणि जरी मी तिच्यासोबत बोललो तरी बोलते. ठीक आहे, श्रुती डोबळे इज वन ऑफ द काइंड. स्नेहा, जिच्यावर नाही का मी लहानपणापासून लाईक करतो आणि शी इज रिअली अमेझिंग थिंग्स फॉर मी. बट राईट नाव मला तिला अचीव नाही करायचं आहे. या म्हणजे तिला असं पकडून ठेवायचं नाही. मला जस्ट फक्त तिला फक्त बघायचं आहे राव, बाकी काहीच नाही. दॅट्स द ओनली थिंग आय वॉन्ट. बस मला तिला बघायचं आहे आणि जस्ट मेक मी फील रिअली नाईस. या आणि असे नाही का मी तिला एका वर्षा अगोदर मी जर तिला रिप्लाय जरी केला असेल ना तर ऑफकोर्स ती माझी गर्लफ्रेंडसुद्धा पण झाली असती. मी थोडं सिरियस असतो होता. म्हणजे काही ना काही असं वाटलं असतं का भाऊ शी इज अ वन ऑफ द काइंड आणि मला काही ना काहीतरी तिच्यासाठी काही ना काहीतरी करावं लागलं. सो मी असं काहीच नाही केलं राव. मी जस्ट हाय म्हणत होतो, दिशे हॅलो अँड देन how are you and then she's fine and how are you and then she's I say fine and drop. yes chatting drop. म्हणजे मी रिप्लाय नाही केला तर मी इंटेन्शन दाखवलं नाही आणि तिथे एक मुलगी आहे तर ती का हो नाही बरं म्हणणार आहे, बाकी तर काहीच नाही. या बट माझ्याकडून इंटेन्शन राहते ना. प्रपोज नेहमी मुलं करतात राव, मुली नाही करतात. खूप रेअर पर्सन असतात जे मुली करतात. बट कसं आहे की
मुलांकडून प्रपोजल असते. मुलं एक प्रकारे स्टेप फॉरवर्ड होतात, तर त्यांना वाटते का ही मुलगी आपल्याला भेटली पाहिजे. त्यामुळे ते मुलं एक प्रकारे काही ना काहीतरी अशा काही गोष्टी करतात की त्या त्या मुलीला ती अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न, चांगल्या गोष्टी, तिच्यासोबत चांगलं वागणं, त्यामुळे मुली तिच्यावर अट्रॅक्ट होते अँड दे गेट इन टू द रिलेशनशिप. या सो मी असं काही केलं नाही, असं नाही मला भेटलं नसतं, ऑफकोर्स नॉट. आणि मला खूप जणांनी रिजेक्ट केला, बिलकुलच नाही राव. आणि असंही नाही का माझ्या कोणत्या फ्रेंड किंवा फिमेल फ्रेंडमध्ये मी एकदम थडकी मुलगा, ऑफकोर्स नॉट. म्हणजे माझी चांगली व्हॅल्यू आहे राव. आय जस्ट डुईंग जॉब इन नागपूर खापरखेडा. इवन शी डझंट नो का आय क्विट द जॉब, बट स्टील दे थिंकिंग मी जॉब करत आहे. आणि सगळ्यांमध्येच नाही का माझी जे आहे इमेज आहे ती चांगलीच आहे राव. आणि असंही नाही का फक्त दुसरे फ्रेंड, बाकीचे पण फ्रेंड आहे जे फिमेल फ्रेंड आहे त्यांना पण काही ना काही वाटते. आणि हा जस्ट गाय जस्ट लाईक बिंग शांत. सो या आय जस्ट काइंड ऑफ लाईक अ बिंग नॉर्मल. मला कसं एक प्रकारे उचलून उचलून उड्या मारून बंदरासारखं फोकसमध्ये यायचं ना. मला झुंडमध्ये राहूशा वाटते, बट प्रोग्रेस करायचं आहे, मोठं तर जायचं आहे, बट झुंडमध्ये राहूनच. या असं नाही का मी एक प्रकारे ऑड झालो आहे त्यांच्यापासून आणि दे जस्ट लाईक अ डिफर फ्रॉम मी. नो नो नो, दॅट इज डेफिनेटली नॉट. मला असं वाटते का आपण झुंडमध्येच राहिलं पाहिजे, सगळ्या लोकांना कनेक्ट राहिलं पाहिजे आणि आपण आपला प्रोग्रेस पण केला पाहिजे, असं मला वाटते ना. सो दॅट इज द थिंग. सो तुला वाटते का गर्लफ्रेंड ही एक अशी गोष्ट आहे जे तुला समोर पण नाही भेटणार? समोर माझ्या प्रायोरिटी काफी चेंज होऊन जाईल राव. कारण समोर माझी डेस्टिनी आहे, जॉब आहे, तर माझ्यासाठी इम्पॉर्टन्स लेवल काही हे असते. मला आता मी जॉब करत आहे अँड देन फिल्म स्कूल. सो वॉट आय हॅव टू बी फोकस ऑन. समजा मला फिल्म स्कूल थ्रूच मला पैसे भेटत असेल तर मी जॉब क्विट करेल. तर मला फिल्म स्कूल थ्रू पैसे भेटत नसेल आणि ओन्ली ट्रेनिंग भेटत असेल तर मी जॉब पण करेल प्लस फिल्म स्कूल पण करेल. या दोन गोष्टीमध्ये माझ्यापाशी टाईमच नाही राहणार राव की मला एक कोणतरी गर्लफ्रेंड वगैरे भेटली पाहिजे. ऑफकोर्स हां, फ्रेंड वगैरे राहीन, त्यांच्यासोबत मी हँगआउट करीन, बट त्यांना मी माझ्या क्लोज येऊ देणार नाही. या आणि क्लोज आले तरी कॅन वी जस्ट बिंग फ्रेंड, एक प्रकारे मित्र राहू शकतो का, असं एक प्रकारे मी त्यांना कन्व्हिन्स करेन. आय एम नॉट. या सो दॅट इज द थिंग. तर मला असं वाटते का समोर जाऊन माझ्या प्रायोरिटी आणि माझ्या डेस्टिनी थ्रू मी अशा काही गर्लफ्रेंडच्या फंद्यात वगैरे फसणार नाही. या आणि मग इन द एंड होईन तर माझं लग्नच होईन राव. आणि मग जे काही माझं इंटेन्शन किंवा मला जे काही ॲज अ गर्लफ्रेंड थ्रू मला जे काही ॲक्सेप्ट होतं का त्या बंदीने माझ्यासोबत असं करायला पाहिजे का मी तिच्यासाठी असं करायला पाहिजे. सो आय हॅव टू डू वॉट एव्हर आय वॉन्ट टू डू माय लाईफ. म्हणजे माझ्या वाईफसोबत मी या सर्व गोष्टी करीन. म्हणजे म्हणजे ॲज अ गर्लफ्रेंड सांगू, डिटेलमध्ये सांगतो ना. 9 तारीखला 9 फरवरीला आम्ही गेलो होतो चिखलदऱ्याला. आता होल जर्नीमध्ये नाही का श्रुतिका विशालच्या साईडला बसून होती. ओके ठीक आहे, ही हॅज अ गर्लफ्रेंड आणि शी हॅज अ बॉयफ्रेंड, सो दे हॅव टू बी क्लोज टू इच अदर आणि दे हॅव टू बी सीट इच अदर. So yeah, and then she got sleep and then विशालने त्याचा हात असा समोर केला. मग श्रुतिका त्याच्या छातीवर वगैरे आली आणि त्यांची गॉट स्लीप. आणि जस्ट फील्स लाईक रिअली रोमॅन्टिक थिंग्स हॅपन. साला का होऊन राहिलंय राव. म्हणजे त्यांच्यामध्ये काही ना काही, म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही होत आहे ते होत आहे, बट वाय डू आय फील लाईक रिअली जेलस. म्हणजे असं वाटत आहे का चल हा मोमेंट माझ्यासोबत का नाही होऊन राहिला. या आय जस्ट फील लाईक दॅट सेम वे. म्हणजे मला अशा प्रकारे वाटलं होतं की साला साला आपली पण एखादी गर्लफ्रेंड असो. म्हणजे तो सीन पाहिल्यानंतर का बस तो सीन बघितल्यानंतर का विशालच्या खांद्यावर श्रुतिका झोपून होती. सो बस तो सीन असा पाहिला आणि तेव्हाच असं फील झालं की भाऊ आपली गर्लफ्रेंड असला. बस तोच एक मोमेंट आहे, बाकी असा कोणताच मोमेंट वगैरे नाही जिथे असं मला फील झालं की भाऊ माझ्यापाशी गर्लफ्रेंड असली पाहिजे. म्हणजे समटाईम्स असं वाटते, आता जेव्हा मी खापरखेड्याला होतो तेव्हा असं वाटतंय की साला कोणीतरी असा एक फिमेल कॅरेक्टर ज्याच्यासोबत मी
खूप चांगल्या गोष्टी शेअर करा, कारण आय जस्ट फील रिअली अलोन. काफी एकटा राहत होतो मी, आणि त्या एकटेपणामध्ये नाही का, तो माझा एकटेपणा स्वतःला खाऊन टाकत होता. फोन करणारे आई होती, वडील होती. युजली कॉल आला तर वन मॅन, नाही तर सुबोध, या दॅट्स इट. देन आय गॉट कम्प्लिटली अलोन मॅन. या मी काफी एकटा राहत होतो. आणि जेव्हा मला वाटत होतं की एक असा एक अपोजिट जेंडर पॉईंट होता ज्यासोबत मी खूप सारे टॉकिंग वगैरे करायला पाहिजे होते, बट इन द एंड असा कोणीच नव्हता. आणि या सगळ्या गोष्टीतून मी सर्वाईव्ह केलं. आणि सो आय जस्ट थिंक आय डोंट नीड अ गर्लफ्रेंड. राईट नाव तरी म्हणजे. आणि समोर जाऊन सुद्धा पण नो, असं मला वाटते राव, नाही भेटणार. ओके, ठीक आहे. अजून कोणत्या गोष्टी आहेत जे तुला समोर जाऊन सुद्धा भेटणार नाही? म्हणजे समोर तू डेस्टिनी वगैरे क्रॅक किंवा तुझ्यापाशी पैसा वगैरे झाला तरी तुझ्यापाशी हे राहणार नाही, म्हणजे ती गोष्ट अचीव करू शकणार नाही. कोणती गोष्ट आहे? मित्र, फ्रेंड्स, म्हणजे यांच्याबद्दल मला थोडं चांगलं बोलायचं आहे राव. कसं आहे की मी बघितलं आहे का मित्र दूर जातात. मित्र दूर जातात. आय डोंट नो, खूप सारे रिझन आहे राव. आता कोणाला जॉब असते, कोणाला फॅमिली मॅटर असते, कोणाला कुठेतरी जावं लागते, डिस्टन्स क्रिएट होते. आणि या डिस्टन्स थ्रू नाही का रिलेशनशिप थोडं थोडं वीक होत जाते. फ्रेंड्समध्ये जो रिलेशन असते ते वीक होत जाते. आणि इन द एंड इट जस्ट कम्प्लिटली ब्रोक, किंवा असं काहीतरी होते का फक्त कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्याचं काहीतरी नाव येते आणि फेसबुकवर काहीतरी तो ऑनलाईन दिसतो, बट आपण बोलत नाही. आय जस्ट फील श्रेयस ढोणे. मी या बंदाबद्दल बोलतो. श्रेयस ढोणे, मयूर ढहाके, दोज आर काइंड ऑफ फ्रेंड्स आर रिअली अमेझिंग थिंग्स फॉर मी. कारण नाही का, मला हे बंदे बहुत जास्त आवडत होते. 10वीमध्ये आम्ही बहुत मजा करत होतो बे, बहुतच मजा यार. 9वी-10वीमध्ये आमचा ते एक ग्रुप राहायचा. गगन, राजदीप, अनूप, मी, बंटी, नंतर प्रणय, ढोणे, मयूर डहाके, आणि त्याच्यानंतर आमचा बुट्ट्यांचा एकदम वेगळाच ग्रुप राहायचा. आणि आम्ही काय मजा करत होतो रे बाप रे मेरे बाप. 9वी-10वीमध्ये बहुतच जास्त मजा करत होतो. जस्ट रिअली अमेझिंग थिंग्स. बट त्याच्यानंतर काय झालं की 10वी झाल्यानंतर मग कोणी इंजिनिअरिंगकडे गेलं, कोणी मेडिकलमध्ये गेलं, कोणी 11वी-12वी इकडे तिकडे पसरले. कोणी नागपूर, कोणी अमरावती, कोणी यवतमाळ. मग काय नाही, एक वेळा मग कसं तरी 3-4 वर्षानंतर रियुनियन झालं. आणि रियुनियनमध्ये सगळ्यांना बोलवण्यात आलं. बट त्याच्यामध्ये खूप कमी जण होते, म्हणजे काही जण होते जे आलेच नाही. जस्ट लाईक प्रतीन पैठणकर, तो मुळे, आणि अजून खूप सारे जण होते. आमच्या क्लासची जी स्ट्रेंथ होती ते 69 होती. आणि रियुनियनच्या वेळेस आले होते ते 47 मुलं आले होते, मुलं मुली पकडून. आणि रेस्ट ऑफ दी काय जणाचं झालं नाही येणं वगैरे, असं काहीतरी झालं. ठीक आहे. तर त्या रियुनियनमध्ये आमचा काही कॉन्टॅक्ट वगैरे आला, आणि त्या कॉन्टॅक्ट थ्रू आमचा काहीतरी नंबर वगैरे शेअर झाले, आणि आम्ही काहीतरी ग्रुप वगैरे बनवला. आता ग्रुप वगैरे बनवला, मग काय झालं, मग काय नाही भाऊ. म्हणजे कसं की वर्षानुवर्ष, म्हणजे महिन्या दिवस लोटत गेले, महिन्या लोटत गेले. ॲज अ फेसबुकवर रिक्वेस्ट वगैरे आल्या, त्यांचे ॲक्सेप्ट केले, त्यांचे पोस्ट प्रोफाईल फोटो वगैरे लाईक केले. दॅट इज रिअली नाईस. आता काय एक प्रकारे नाही का, आय डोंट नो, इट जस्ट कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे असं एक आय डोंट नो, मला कळून नाही राहिला हा शब्द याला काय का म्हणते, आय डोंट नो. म्हणजे हे बघ, मयूर ढहाके ऑनलाईन आहे किंवा श्रेयस ढोणे ऑनलाईन आहे, तर मी त्याच्यासोबत बोलत का नाही? दॅट्स द रिअली थिंग. म्हणजे असा ना, हा बंदा जर समोर आला ना, तर यासोबत मी बहुत खुलून बोलीन. जस्ट म्हणजे भाऊ कसा आहे, काय वगैरे वगैरे. बट जेव्हा नाही का तो जवळही आला ना, तरी एक प्रकारे असं नाही होत का शब्द विषय निघून जाते. आता श्रेयस ढोणे ठीक आहे, दूरचा माणूस. मयूर ढहाके ॲक्च्युली प्रतीकच्या लग्नाच्या दिवशी, प्रतीकच्या ताईचं लग्न होतं तेव्हा, इट जस्ट कम्प्लिटली सरप्राईज मी का मयूर ढहाके पण युजली तिथे होता. सो तुषार तर मी होतोच, सोबत मयूर पण होता. सो मयूर हॅज टू बी रिअली फिजिकल. हा बंदा एक प्रकारे फिजिकल होता. नो ऑनलाईन, नो व्हॉट्सॲप, एव्हरीथिंग ही इज कम्प्लिटली फिजिकल.
सो आम्ही काय गोष्टी केल्या राव. ही इज काइंड ऑफ लाईक अ रिअली बेस्ट बडी इन 10th स्टँडर्ड, 11th स्टँडर्ड, 10th, 9, 10th किंवा आम्ही सोबत होतो. बट आता भेटल्यानंतरही आम्ही काय बोललो या, काय नाही भाऊ, भाऊ का करताय, काही नाही इंजिनिअरिंग झालं भाऊ, आता MBA ला ॲडमिशन करताय. अरे वा, कसं आहे मग आता MBA ला मग कुठे वगैरे, मग काही नागपूर पुणे वगैरे सुरू असं वगैरे आहे, तसं वगैरे आहे. मग आम्ही याच्याच गोष्टी केल्या एज्युकेशनच्या, असं आणि तसं. म्हणजे अशा त्या गोष्टी आम्ही करत नव्हतो राव या. म्हणजे म्हणजे हे एक प्रकारे हे एक चेंज झालं राव. आणि हा चेंज आय डोंट नो गुड आहे का बॅड आहे, बट हे चेंजेस होऊन राहिले आहे आणि समोर जाऊन हे चेंजेसचं इन्क्रीज खूप जास्त होणार आहे या. म्हणजे विचार करा आता, मयूर ढहाके जरी तो त्या दिवशी होता, सोबत होता, मी त्याच्यासोबत बोललोय, चांगल्यानं बोललो. आणि युजली आम्ही येता जाता जेव्हा कोण भेटतो तेव्हा हात वगैरे दाखवतो, या ठीक आहे. बट काय आहे का, ही फ्रेंडशिप मला वाटते का नुसतं हात दाखवण्यालायक आणि भेटलो तर फक्त एज्युकेशन बद्दल बोलण्याबद्दल नाही राहिलं पाहिजे या. सो म्हणून मला वाटते का फ्रेंड्स असे असतात जे हळूहळू डिसअपिअर होत जातात राव. आणि समटाईम्स अशी वेळ येते का मित्र तुमच्या फक्त कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये येतात किंवा फेसबुकवर ऑनलाईन असतात आणि बस चॅट केला तर केला, नाही तर जस्ट झालं, इट जस्ट कम्प्लिटली डिसअपिअर या. आणि ही एक अशी गोष्ट आहे जे तुम्ही तुमची डेस्टिनी क्रॅक आउट केल्यानंतरही सुद्धा तुम्हाला भेटू शकत नाही. म्हणजे मला तर भेटू शकत नाही या. आणि हे फक्त याच्यासोबत नाही होत. म्हणजे आता मयूर ढाके, श्रेयस धोने 10वीचे आहे त्यामुळे आम्ही, हे सगळ्यांसोबत होऊ शकते. आता होऊ नोच समोर जाऊन समजा जर आता मला पुण्याला जायचं आहे हां, आणि आमच्यामध्ये डिस्टन्स आलं, विशाल, वैभव, बॅडी, पिंटी, सगळेजण जॉब लागली, सगळेजण इकडे तिकडे पळाले. देन 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 व्हॉट, देन प्रायोरिटी चेंज. त्याच्यानंतर काय, म्हणजे आतापर्यंत आम्ही जो मोमेंट शेअर केला होता इट जस्ट फील्स रिअली नाईस, कारण आतापर्यंत आपण सोबत होतो. बट राईट नाऊ सगळेजण इकडे तिकडे पळाले. सो आता काय, हळूहळू म्हणजे आम्ही मग स्टार्टिंगला भेटत राहू, कुठेतरी टूर काढण्याचा प्रयत्न करू, थोडं बहुत बॉन्डमध्ये राहू, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये चॅट करत राहू, दॅट्स इट. हळूहळू चॅटिंग कमी होईन, चॅटिंग केल्यानंतर कॉलिंग कमी होईन, कॉलिंग केल्यानंतर भेटणं कमी होईन. प्रत्येकाचं वेगवेगळे एन्व्हायरमेंट क्रिएट होईन त्यांच्या ओन झोनमध्ये. आता एक बंदा, आता मी पुण्याला जाईन तर मी पण पुण्याला काही ना काहीतरी फ्रेंड बनवीन, ते दुसऱ्या ठिकाणी जाईन ते पण काही ना काहीतरी फ्रेंड बनवन, राईट. तर मग काय का हळूहळू मग एक प्रकारे डिसअपिअर होऊन जाईल. आणि मग काय, इट जस्ट का तुमच्या फक्त फेसबुक किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये त्यांचं नाव असते आणि बाकी जस्ट बीन कम्प्लिटली डिसअपिअर. सो मला असं वाटते का अशा गोष्ट माझ्यासोबत नाही झाली पाहिजे. कारण भाऊ तुम्ही जेव्हा नाही का तुम्ही एक फ्रेंड लूज करताना, आय जस्ट मला असं वाटते की भाऊ नाही झालं पाहिजे. म्हणून मी नाही का रियुनियनसाठी गगनला नेहमी फोर्स करतो राव, हो रियुनियन बनव. रियुनियनसाठी करू ना आपण काही ना काही, तू होतं मन, तू काही ना काहीतरी एफर्ट दे, आम्ही सोबत आहो राव प्लीज. पण तो म्हणते यार मी येईन पण मी काही ना काही करू शकणार नाही. दॅट्स द फर्स्ट थिंग. हेच ते एक पहिली गोष्ट आहे जे या फ्रेंड्सला एक प्रकारे डिसअपिअर करण्यामागे रिझन आहे. आता रियुनियन होणार नाही म्हणजे भेटणार नाही आणि नंतर काय व्हॉट्सॲपवर नुसतं काही ना काहीतरी मेसेज टाकत राहू अँड देन वर्षानुवर्ष दिवस वगैरे चालले जाईल आणि बाकी काही होणार नाही राव. इट जस्ट कम्प्लिटली डिसअपिअर या. आणि मला वाटते का हे गोष्ट साला माझ्या क्लोज फ्रेंड म्हणजे विशाल आहे, बॅडी आहे, पिंटी, वैभव यांच्यासोबत वगैरे नाही झाली पाहिजे असं मला वाटते राव. बट इट जस्ट लाईफ, हे एक प्रकारे लाईफ आहे. आपण समोर जासाठी नेक्स्ट स्टेप घेतोच आहे आणि नेक्स्ट स्टेपसाठी आपल्याला खालची स्टेप तर सोडावीच लागते राव. आणि या खालच्या स्टेपमध्ये खूप सारे गोष्टी असतात राव, मित्र असतात,
काही टाईम असतो किंवा काही मोमेंट असते, ह्या सगळ्यांना सोडून आपल्याला एक नवीन पायरीवर चढावं लागते, नवीन स्टेपवर चढावं लागते. म्हणजे आपल्याला खालची स्टेप सोडावीच लागते, तेव्हा आपण वरच्या स्टेपवर जातो. त्यालाच एक प्रकारे लाईफ म्हणते, आणि यालाच म्हणते एक प्रकारे चढणं, एक प्रकारे सक्सेसवर जाणं. समटाईम इट्स बॅड, समटाईम इट्स डझंट फील गुड. म्हणजे सगळं असल्यानंतर एक प्रकारे एम्प्टी असणं असं वाटते. बट काय आहे का, हे लाईफ आहे. असं नाही का आपण बस सगळ्यांना म्हणजे सगळेजण विसरून जाईन त्यामुळे आपण सगळ्यांना कोलॅबरेट करू, सगळ्यांना एकत्र करू आणि बस ॲज इट इज राहू. नो नो नो. आपण आलो आहे, आपण शिक्षण घेतलं आहे, आपल्याला जॉब तर महत्त्वाचीच आहे. हां, पैसा तर महत्त्वाचाच आहे. पैसा नाही तर लग्न नाही, लग्न नाही तर आईवडील घराच्या बाहेर हाकलून देईन, अँड जस्ट बिकेम अ भिकारी. आणि या फ्युचरच्या डरपासून आपण आपण पैसा कमवतो, जॉब करतो, आणि याच्याचमध्ये एक प्रकारे हळूहळू डिस्टन्स येते, आणि डिस्टन्स थ्रू मित्र एक प्रकारे दूर जातात, आणि देन दे गॉट डिसअपियर. येस. सो आज खूप चांगला बोललो राव ॲक्च्युली. म्हणजे हा पॉईंट खूप चांगला होता. म्हणजे मी ॲक्च्युली 3 पॉईंट डिस्क्राईब केले. कॉलेज लाईफ जो एक प्रकारे डिसंट होता, मला काही एवढं जास्त बॅड वाटलं नाही. दुसरा पॉईंट मी गर्लफ्रेंड हा एक सांगितला, जो इतका जास्त मला खास प्रभावी नाही वाटला. बट तिसरा जो पॉईंट सांगितला मी ॲज अ फ्रेंड, तो काफी इम्पॅक्ट करून राहिला राव ह्या. आणि ह्या 3 गोष्टी आहे, या 3 गोष्टी मला कसं इन फ्युचरमध्ये मी म्हणजे खूप सारी डेस्टिनी किंवा माझा खूप सारा पैसा जरी कमवून या साऱ्या गोष्टी मला भेटू शकणार नाही. सो एन्जॉय धिस मोमेंट. या आता तू वर्धेला आहे, 3 महिने तू ट्रेनिंग करत आहे, नागपूरला अपडाऊन करत आहे, तू 8 घंटे तू ड्युटी करून राहिला, ट्रेनिंग करून राहिला, 8 घंट्यानंतर 8 घंटे झोप घेऊन राहिला, आणि या रेस्ट ऑफ दी 8 घंट्यामध्ये तुला या मित्रांना किंवा फॅमिली नेहमी सोबत राहणार आहो. वेन एव्हर यू हॅव टू गो, फॅमिली नेहमी सोबत राहणार. या बट कधी कधी फॅमिलीला पण साथ द्यावं लागते, बट मित्र पण एक प्रकारे खूप जास्त गरजेचं आहे. ह्या कधी पण मोमेंट बनला तर फटसे निघून जा, फटसे त्यांच्यासोबत एन्जॉय कर राहू. असं नको का बस जाऊ देणं, होऊ देणं, टाईम नाही ना वगैरे वगैरे, टाळू नको भाऊ. कारण मित्र मित्र असतात, मोमेंट एकच वेळा बनते, आणि तेव्हा सगळेजण सोबत असतात, दॅन कोणीच नाही. नो वन, नो वन. या किती मिनिट झाले भाऊ? ॲक्च्युली 37 मिनिट झाले. या सो मला काय सीख भेटते या आर्टिफॅक्ट थ्रू, म्हणजे आज मी जे काही सांगितलं, या ॲक्च्युली हा नवीन पॉईंट आहे जे मी डिस्क्राईब केला राहो या साऱ्या याच्यानंतर. आणि मी हळूहळू याच्यावर काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट करीनच. बट खरं झालं राव का मी ह्या गोष्टी बोललो ॲक्च्युली, आणि बोलल्यानंतर ह्या साऱ्या गोष्टी रिअलाईज झाल्या की आपला प्रोग्रेस बार कुठपर्यंत आहे. हा आर्टिफॅक्ट एपिसोड इज टेलिंग मी या प्रोग्रेस बार म्हणजे काय, आपलं सक्सेसफुलचा रेट कुठपर्यंत गेला आहे. आणि आता मला कळून राहिलं आहे की सक्सेसफुल होणं म्हणजे नुसता पैसा कमवणं आहे भाऊ. यस, माणसं कमवणं नाही आहे. हा एक फंडा मी माझ्या डोक्यात आला आहे राव. सो तुला सक्सेसफुल व्हायचं आहे, ऑफकोर्स व्हायचं आहे. या कारण मला सक्सेसफुल नाही व्हायचं आहे तर मी अनसक्सेसफुल राहणार, आणि बाकी सगळेजण सक्सेसफुल होणार. हे एक रेस आहे. तुम्हाला वाटते का तुमच्यासोबत धावणारे एवढे सारे जण आहे त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटत आहे, आणि तुम्ही समोरचा विचार करून करताय का आता सगळेजण दूर जाणार आहे त्यामुळे तू सगळ्यांना होल्ड इट बॅक करत आहे. बट सगळेजण होल्ड इट बॅक नाही, सगळेजण पण धावणार आहे, सगळेजण पुढे जाणार आहे. आणि तुला वाटते का सगळेजण होल्ड करून ठेवणं, दॅट इज नॉट. सगळेजणच पळणार आहे, आणि तुला पण पळावं लागणार आहे. सगळ्यांचे पाथ वेगवेगळे आहे. कोणाला सगळ्यांनाच फिल्म मेकिंग नाही बनायचं आहे, कोणाला इंजिनिअरिंग, कोणाला डॉक्टरेट, कोणाला काहीही बनायचं आहे. या आणि हीच एक लाईफ आहे. या रेसमध्ये
आपण सगळेजण निघून जाईन याच्या भीतीने आपण खाली बसून राहणं, तर सगळेजण निघूनच जाईन आणि तू खालीच बसून राहशील. आणि तेव्हा तू काफी अलोन, एकटा आणि कम्प्लिटली होपलेस आणि युजलेस फील करशील. येस. सो दॅट इज द पॉइंट. आणि ह्या गोष्टी आहे जे मला मला समोर जाऊन सुद्धा पण भेटणार नाही. सो धिस इज इट. आज खूप चांगला आर्टिफॅक्ट एपिसोड केला आणि आय जस्ट फील रिअली नाईस टू टॉक अबाउट धिस टॉपिक. या युजली मी एवढा चांगला टॉपिक कधी बोललो नाही, बट आज बोललो. सो इट्स रिअली नाईस. हां, तो आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आज काय झालं सांगून देतो. आज ॲक्च्युली तर संडे आणि आज संडे होता. सो मला वाटलं की कुठे लग्न राहील, तर त्यामुळे मी सुबोधला फोन केला सकाळीच. भाऊ कुठे लग्न आहे का म्हणे. सुबोध म्हणे काही लग्न वगैरे नाही म्हणे. ॲक्च्युली मलाच लग्न होतं इथे विद्यादीप सभागृहामध्ये. मग मी आईला म्हणलं का घेऊन येऊ का म्हणलं मित्राला, बट आई म्हणे तिथे सगाई आहे म्हणे, खूप कमी जण राहीन म्हणे, नको आणू म्हणे. सो मी पण गोष्ट काही छेडली नाही. सो या मग काही नाही, मग फ्लॅश बघत राहिलो. करीब 8 किंवा 9 एपिसोड बघितले वाटते मी. 9 एपिसोड बघितले. त्यामुळेच मी ड्युरिंग द आर्टिफॅक्ट एपिसोड आय जस्ट स्पीक व्हेरी मच थिंग इन इंग्लिश. त्या कसं आहे की फ्लॅशचे एपिसोड खूप सारे बघितले ना, त्यामुळे. आणि त्याच्यानंतर काय नाही, थोडंसं बाहेर गेलो. विचार केला की आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, प्रोजेक्टरवर पाहायचं, बट तो प्लॅन फेल झाला. व्हाय? कारण प्रोजेक्टर टेक्स लॉट्स ऑफ MB डेटा आणि एवढा डेटा आपल्यापाशी नव्हता. युजली जसं मी हॉटस्टार सुरू केलं, माझं करीब 5 किंवा 6 मिनटातच जरा पूर्ण 800 किंवा 700 MB तसंच खर्च झालं, खचाखच. सो या मग त्याच्यानंतर काही नाही, जेवण केलं आणि ते फिरून राहिलो. अरे चांगली गोष्ट हे झाली काय, आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी हा टॉपिक छेडला. दॅट्स रिअली नाईस टॉपिक. या सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 820. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.